सुमनने कवितेत डोकं खुपसलं. आई किती थोर आहे, आई किती महान आहे, प्रेमळ आहे, अशा आशयाची कविता वाचताना सुमन रमून गेली. खरंच कवीने किती सुंदर रचली आहे ही कविता. कवितेचं नावच मुळी आहे आई. काय ग गंगा, हात मोडलेत तुझे? पलंगाखाली झाडू कोण मारणार? तुझा काका? सोनाली एवढ्या जोरात रखमावर करवादली की तिची 3 वर्षाची मुलगी घाबरून रडायला लागली. गंगाने तिला जवळ घेतलं. आता गंगालाही रडू आलं, पण तिने आवरलं. इतक्यात गप ग कार्टे, रडतेस कशाला? त्या छोटीला खस्सकन ओढून बाजूला करून सोनाली म्हणाली, गंगा, या पोरीला कशाला आणलंस बरोबर? उद्यापासून आणलंस तर याद राख, काढ कचरा, मेल्यांना फुकटचा पगार पाहिजे. असं पुटपुटत सोनालीने टीव्ही लावला. गंगाने डोळे पुसले. छोटीला खोलीच्या एका कोपऱ्यात ठेवलं. सुमन अभ्यास करत टेबलाशी बसली होती. गंगाने छोटीला सांगितलं, छोटे, गप गुमान बस, रडू नको बरं. छोटीच्या हातात गंगाने कमरेला खोचलेल्या पिशवीतून 4 कुरमुरे काढून ठेवले. छोटीने गंगूची पापी घेतली. तिच्या हडकलेल्या गालावरचे अश्रू छोटीच्या प्रेमाने पुसले. छोटी खुदकन हसली. मग गंगाने स्वच्छ केर काढून फरशी पुसून घेतली. सुमनने कवितेत डोकं खुपसलं. आई किती थोर आहे, आई किती महान आहे, प्रेमळ आहे, अशा आशयाची कविता वाचताना सुमन रमून गेली. खरंच कवीने किती सुंदर रचली आहे ही कविता. कवितेचं नावच मुळी आहे आई. आई बाळाला जन्म देते, त्यासाठी तिचं मरण यातना भोगते. आई बाळाला जीवापाड जपते, त्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावते. आई बाळाला मानाने जगवते, त्यासाठी ती स्वतः अपमान सोसते. आई बाळाला सर्वस्व देते, नको रे भरपाई म्हणते. उलट बाळा होऊ कशी उतराई हा एकच प्रश्न विचारत राहते. सुमनची कविता वाचून झाली नि इतक्यात, सुमन बाळा ये, गरम दूध घे, अशी हाक ऐकून सुमन भानावर आली. आई म्हणत लगेच ती सोनालीला जाऊन बिलगली. अगं अगं सुमन, आज काय एकदम प्रेम उतू जायला लागलंय, म्हणत सोनाली लेकीचा पापा घेते. असंच म्हणत सुमनने दुधाचा ग्लास तोंडाला लावला. सफरचंद पण कापून ठेवलंय हं, खा हं बाळा, म्हणून सोनाली लिव्हिंग रूममध्ये आली. बघते तो काय, गंगा छोटीला सुमनचं रंगीत पुस्तक दाखवून गोष्टी सांगत होती. छोटे, हे चित्र आहे राजाचं. हा राजाचा लई मोठा राजवाडा आहे. ही राणी नि ही आहे तिची राजकन्या. ए गंगा, तिच्या हातून खस्सकन पुस्तक ओढून सोनालीने ते सेंटर पीसवर ठेवलं. छोटीला मांडीवरून तिच्या बखोटीला धरून फरफटत जमिनीवर लोटलं. म्हणाली, अगं लाज कशी नाही वाटत तुला? ना कामाकडे लक्ष, ना धड काम होत आहे तुझ्याकडून. अगं फर्निचरचं डस्टिंग काय तुझा बाबा करणार? आणि ही कार्टी कशाला आणलीस? छोटीला रागाने खवकी गुळू असं सोनालीला होत होतं. तशी घाबरून गंगाने छोटीला कुशीत घेतलं. छोटीला आता ताप आला होता. ती थरथरत होती. बाई, छोटीला ताप भरलाय. मी करते समधी कामं, नका बोल लावू उगा, गंगा दीनवाण्या शब्दात म्हणाली. का नको ओरडू? फुकटचं गिळायला हवं तुला? स्वतःचा जीव जगवता येत नाही आणि वर असली दळभद्री पोरं जन्माला घातलीस. हवीत कशाला तुम्हाला पोरं? सोनाली रागाने धुमसत होती, पण ते ऐकून गंगाचा बांध फुटला. अहो बाई, असं काय वंगाळ बोलता तुम्ही? नको नको, असलं माझ्याने नाही ऐकत. अहो माझी एकलीच पोरगी आहे ही तेवढी हाती लागली. माझा काळजाचा तुकडा आहे ह्यो माझी मुलगी म्हणजे. 5-7 पुस्तकं मी बी शिकलीये. हिला तर मला खूप खूप शिकवायचंय. हिला नका काय पण बोलू, मला बोला, मला मारा. गंगा बोलायला लागली ती थांबेच ना. तिच्या मनाला सोनालीच्या शब्दांनी दुखावलं, घाबरवलं. एवढ्यात ती भानावर आली. बाई, थोडे उपकार करा हो. घोटभर दूध देता का पोरीला? बघा तरी कशी निपचित पडलीये. असं म्हणत गंगा सोनालीच्या पायावर पडली. तुझी नाटकं पुरे कर गंगा. दूध काय पाणी पण नाही देणार. खोटं बोलून फसवू नकोस. लाग कामाला, सोनाली फुतकारली. इतक्यात खाणं पिणं आटोपून सुमन बाहेर आली
आपल्या आईचं असं बोलणं ऐकून ती गोंधळली. इतके दिवस आपण शाळेत होतो, खेळात, नातेवाईकात, आपल्या इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये दंग होतो. या लॉकडाऊनच्या 7-8 महिन्यात फक्त घरात आईबाबांबरोबरच होतो. पण आज इतक्या महिन्यानंतर गंगाला शेवटी कामाला बोलवावंच लागलं. आईनेच तर बोलावलं अर्जंटली. तिची कंबर धरली, पाठ दुखायला लागली, इंजेक्शन्स घ्यावी लागली. शेवटी आई बाबांना म्हणालीच, आता गंगाला कामाला बोलावतेच, नाहीतर मी आजारी पडणार. गंगा लगेचच आली. छोटीची कुठे व्यवस्था लावू शकली नाही म्हणून तिला आणलं म्हणाली. छोटीला ताप आला आहे, ती मलूल दिसते. मग आई अशी का वागते? गंगाच्या भावना तिला कळत नाहीत का? सुमन पण एक आई आहे आणि माझी आई पण एक आई आहेच ना. मग तिला का कळत नाही गंगूचं दुःख? कवितेतल्या आईप्रमाणे गंगा अपमान सहन करत राहणार? हो ना. सुमनच्या कोवळ्या मनाला काही कळेनासे झाले. ती धावत जाऊन सोनालीला बिलगून म्हणाली, आई मला भीती वाटते ग. अगं अगं तू का थरथरतेस वेडे? म्हणत सोनालीने तिला घट्ट मिठीत घेतलं. अगं अगं सुमन शांत हो, सांग बरं काय झालं? सोनालीने प्रेमळपणाने विचारलं. आई छोटीला काय झालं तर? आई गंगा मावशी पण एक आई आहे ना. आई तुला उद्या कोणी असं बोललं तर मला खूप घाबरायला होईल, खूप रडू येईल ग. आई छोटीला माझ्यातलं दूध देऊ का ग? बोल ना ग आई. तूच गंगा मावशीला आधी कामाला नको येऊच सांगितलं ना. तुझी कंबर किती दुखत होती ना. तू झोपून होतीस ना किती दिवस. आज गंगा मावशीला आग्रहाने बोलवलंस ना. आई ती सुद्धा खूप दमली आहे ग. जाऊ दे ना, तू सांभाळून घे ना तिला. नको ग ओरडूस छोटीच्या आईवर. कुठचीही अगदी जगातली कुठचीही आई खूप मोठी असते, थोर असते ग. आणि आता सुमन ओक्साबोक्शी रडायलाच लागली, अगदी हुंदके देऊन. आपल्या 10-12 वर्षाच्या मुलीचे ते बोलणे ऐकून सोनालीला आता रडू फुटलं. ती एकदम हलून गेली. सुमन सुमन अगं नको रडूस, खरंय तुझं. तू जशी माझी लाडाची लेक आहेस तशीच अगदी तशीच छोटी पण गंगाची लाडाकोडाची लेक आहे. मी आईचा धर्म विसरले ग. एका आईनेच दुसऱ्या आईचा मान राखायला हवा. हे अगदी बरोबर आहे तुझं. ये ये आत ये, छोटीला दूध देऊ आपण. म्हणत दोघी स्वयंपाकघरात गेल्या. एका कपात दूध साखर घालून नीट ढवळून घेतलं. सोनालीने स्वतः त्या मुलीला छोटीला दूध पाजवले. मग गंगाला म्हणाली, गंगा तूही थोडं खाऊन घे. आता सुमन अगदी नॉर्मल झाली होती. प्रेमभराने तिने आईला मिठी मारली. दोघीही छान हसू लागल्या. बसल्या जागेवरून टाळ्या पिटत छोटीही हसायला लागली आणि हसणाऱ्या छोटीचं निरागस हसू पाहून सोनालीला मनोमन जाणवलं, छोटीने खरंच माफ केलं मला. रसिक हो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका. जय श्रीराम.